रामकृष्ण हरी मंडळी, अश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आणि पुन्हा तीच विनंती की आमच्या चॅनलला फॉलो करा आणि बेल ऐकून दाबा। तर आज आम्ही आलेलो होतो वैजापूर तालुका या गावामध्ये आलेलो होतो। तर इथं आम्ही पोल्ट्रीवर आलेलो होतो आणि पोल्ट्री राहुल दादा यांचे आहेत। तर या पोल्ट्रीमध्ये कसं नियोजन आहेत हे मी तुम्हाला दाखवतोय। तर या पद्धतीचं नियोजन आहे बघा मित्रांनो। हे त्यांचं खाण्यासाठी खाद्य, हे बघा समोर थप्पी लावलेली आहे आणि हे जे काही आहे पाणी पिण्यासाठी। आणि मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवतोय जी पिल्लांची संख्या आहे ती। तर बघा मित्रांनो, असं राहुल दादा यांनी असं सिस्टमॅटिक काम केलेलं आहे पोल्ट्रीचं। आणि हे बघा आता हे असे कप्पे कप्पे करावं लागतात त्यांना। आणि जे खाली टाकलेलं आहे याला भुस्सा आणि खाली खाद्य टाकलेले आहेत। तर हे खाद्य मी दाखवतो तुम्हाला। असं नियोजन पद्धतीनं करावं लागतं दादा। पोल्ट्री सांभाळणं म्हणजे इतकं काही सोपं काम नाही आहे, त्याच्या मेहनतीतच राहावं लागतं 24 तास। कारण जास्त ऊन असल्यामुळे त्यांच्यावरती तर लक्षच द्यावं लागतं। अशी पिल्ला आहेत बघा, आणि यापेक्षा अजून थोडे मोठे होतात। तर मी याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की 1-1.5 महिन्यानंतर हे जे पक्षी आहेत की असं समजा की हा भाग पाहिला आणि या पहिला भाग म्हणजे यांना आणून झाले आता कमीत कमी 15 दिवस। तर 15 दिवसामध्ये या अशी पिल्ला आहेत आणि अजून 1 महिन्यानंतर हाच व्हिडिओला मी तुम्हाला ते करून देतोय की कसं झालं नियोजन आणि कसं केलेलं आहे हे बघा। हे पिल्लांचं खाद्य आहेत। तर तुम्हाला कसा वाटला आमचा नवीन ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो। आणि रामकृष्ण हरी, ओम साईराम आणि जय साईराम। कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। तर धन्यवाद मित्रांनो।